माऊली गो आई माऊली, माझे आईची माया मावरी, माझे आईची माया मावरी, तुझे जत्राची वाट बघता गो, आम्हासाठी ती दसरा दिवाळी, आम्हासाठी ती दसरा दिवाळी, सजली आई सजली सोन्याला नाटाली, सजली आई सजली सोन्याला नाटाली, पालखीत बैसलीन आईला गावानं मिरविली, पालखीत बैसलीन आईला गावानं मिरविली. तर मी आणि माझी वाईफ या विकेंडला आम्ही पोचलो मळवलीला. आणि मळवलीला जाण्याचं कारण हे आहे की माझ्या सासू सासऱ्यांचं मळवली गावामध्ये देवीची पालखी असते, त्यात त्यांची जत्रा भरलेली असते. तर हा आहे तिकडचा मंदिर, जसं तुम्ही बघू शकता. आणि हा आहे मंदिरातला परिसर, जो खूप पॉझिटिव्हिटीनी भरलेला आहे आणि खूप बरं वाटलं इकडे येऊन. हे नंदीची एक छोटीशी छान मूर्ती आहे मंदिराच्या परिसरामध्ये. ये शाबाश शाबाश बेटे, बेटे इथं बघ, हस. काय दाखव यार दिशेत ना. अरे वाह, ये बुसगावनं बघा गाईस. करा नसा उभा राहा, असे दोन्ही हात वर कर जरा, इथं बघ जरा. घे रगड घे रगडा रगडी, फुल रगडा रगडी कार्यक्रम आहे. शाबाश. कुठं मारून द्या. जैसे कि आप देख सकते हो, रोना धोना कार्यक्रम शुरू हो चुका है. रोने धोने का कार्यक्रम शुरू हो चुका है. अर्जुन अपनी गर्लफ्रेंड के साथ बात करते हुए, वो दुमना दुमदम उधर बैठा हुआ है. ए बोरा इकडे बघ, ए बाबू. अरे मावा नुन्न नोंदणी नडमांना नडी मानून नडमी. हा तर थोडीशी मजा मस्ती करून मी निघालो गावाकडे भरपूर लोक आपला माल विकायला घेऊन येतात. जसं की तुम्ही बघू शकता, इथे साड्या, टॉप, खेळणे, दागिने, पर्स, अशा साऱ्या गोष्टी आहेत जे लोक विकायला आणतात दरवर्षी. आणि खूप चीप रेटमध्ये तुम्हाला इकडे सगळं मिळून जाईल. तर इथे आपल्याला एक हनुमानाचं मंदिर दिसतं आहे, तर त्या मंदिराची ही सगळी जत्रा भरली आहे तिकडच्या काही स्थानिक लोकांकडनं मला असं कळलं. आणि ही छोटंसं एक गाव आहे, त्याच्यामध्ये लोकांची गर्दी असते पालखीच्या दिवशी. तर हे काही घरं आहेत जे मला पर्सनली खूप आवडली जेव्हा मी इकडे जात होतो. आता आपण आहोत मळवली गावामध्ये, आणि मळवलीमध्ये माझी सासूबाई सासरे यांचा एक छोटासा एक स्टॉल लागतो. ते ट्रकमध्ये हार, फूल, तोरणं आणि कपबशा याचा व्यवसाय करतात. तुम्हाला मी दाखवतो.
मळवली गावाच्या अगदी हायवेच्या पलीकडेच आहे आपल्या एकविरा प्रवेशद्वार. तर प्रवेशद्वाराच्या बाजूलाच एक हॉटेल आहे. तिकडे मी आणि शीतल आणि माझे दोघे मेवणे आम्ही जाऊन जरा चहा नाश्ता केला. आणि मग चहा नाश्ता झाल्यावर लगेच आम्ही चौघे चालत यावेळी एकविरा आईच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरापर्यंत गेलो. आणि मग आम्ही दोघांनी एकविरा आईचे दर्शन घेतले. अशा प्रकारे आपण शक्तिपीठ पायथा मंदिर, एकविरा आई शक्तिपीठ पायथा मंदिर याचे दर्शन घेतले आहे. हा घे ना, तिथं ना घ्यायला काय. आम्हाला रात्री चिंचवडसाठी निघायचं असल्या कारणामुळे आम्हाला वरती मंदिरात दर्शन घेता आलं नाही, म्हणून आम्ही खालीच पायथ्याशी आईचे दर्शन घेतले आणि मग पुढच्या प्रवासासाठी निघालो. नंतर आम्ही बाहेर हायवेपर्यंत जाण्यासाठी ऑटो केली आणि ऑटोमध्ये बसल्यावरती आम्ही दोघे मी जो ब्लॉगिंग सुरू केला आहे त्या संदर्भात बोलत होतो. आणि त्यामध्ये तिचं नकार आहे आणि मला जे काही वेगळं करायचं आहे, त्यामुळे आमचं जरासं आर्ग्युमेंट चालू होती. त्यात थोडीशी मस्ती मजा आम्ही करत होतो. संध्याकाळची जत्रा चालू झाली इकडं गावामध्ये आणि इकडं माझी बायको सगळ्यांसाठी भाकरी आणि जेवण बनवायला लागली आहे. काय ते तर आता आम्ही हा वाइंडअप करून निघत आहोत. आपला हा जो स्टॉल आहे तो आता वाइंडअप करतोय. रात्रीचे 12 वाजलेले आहेत. रात्रीचे 11:15 वाजलेले आहेत आणि आपण आता हा स्टॉल वाइंडअप करत आहोत आणि परत चिंचवडला निघतोय रात्री.